राज्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे सिनियर सिटीजन आहेत यांच्यासाठी 10 एप्रिल 2026 पासून विशेष अधिकार लावण्यात येणार आहे। खरं पाहिलं तर हे अधिकार पहिलेच आहेत, परंतु सरकारने किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित विभागात ज्येष्ठ नागरिकांना त्या प्रकारचे लाभ किंवा त्या प्रकारच्या सुखसोयी सुविधा दिल्या जात नव्हत्या। म्हणूनच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 चा जो अधिनियम आहे या अधिनियमानुसार सिनियर सिटीजनना जे अधिकार आहेत ते अधिकार मिळालेच पाहिजेत आणि जर तसं झालं नाही तर संबंधित विभागावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगितलेलं आहे। आता सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 म्हणजे ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 जो आहे याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे। मला वाटतं हा व्हिडिओ मी 4 ते 5 महिन्यापूर्वी पोस्ट केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये पाहून घ्या, तुम्हाला कळेल की तुमचे अधिकार नेमके कोणते आहेत, म्हणजे सिनियर सिटीजनचे अधिकार नेमके कोणते आहेत। परंतु आत्ता आपण पाहणार आहोत की जे तुम्हाला लाभ मिळतात, कोणत्या ठिकाणी लाभ मिळतात आणि ते तुम्हाला जर मिळाले नाही तर काय होऊ शकतं, ते लाभ तुम्हाला कसे घ्यायचे आहेत। तुम्हाला प्रत्येक लाभापासून जर वंचित राहायचं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला प्रत्येक तुमच्या सुविधा या व्हिडिओमधून समजणार आहेत जे की सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार त्या सुविधांच्या बाजूने आणि तुमच्या बाजूने आहे। त्यामुळे तुम्हाला या सुविधा माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे आणि हे नियम 10 एप्रिल पासून पुन्हा कडक करण्याचे निर्देश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे हे सर्व नियम आहेत, जे लाभ आहेत ते आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचं अपडेट हे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 ज्येष्ठ नागरिक अधिकार अधिनियम 2007 हा नियम सांगतो की सिनियर सिटीजनला जे अधिकार मिळतात ते अधिकार द्यायलाच हवेत आणि जर हे अधिकार दिले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही व्हायलाच हवी। आता हे अधिकार कोणते आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, तो व्हिडिओ जाऊन बघा। जर तुम्हाला त्यातूनही समजलं नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे प्रश्न या अधिनियमाबद्दल आहेत ते प्रश्न विचारू शकता, तुम्हाला त्यावरती उत्तर सुद्धा दिलं जाईल। तर सर्वात महत्त्वाचा आजच्या व्हिडिओचा एक मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणत्या सुविधा मिळतात आणि तो तुम्हाला घ्यायच्या कशा आहेत। पहिलं आहे बघा बँकमध्ये आता बरेच सिनियर सिटीजन विशेषतः गावच्या म्हणजेच ग्रामीण ठिकाणी बरेच सिनियर सिटीजन पेन्शनसाठी असो किंवा कोणत्याही कारणासाठी असो तासनतास लाईनीत उभा राहतात आणि जे सामान्य व्यक्ती आहेत ते त्यांच्या पुढे जाऊन जो त्यांचा काय काम आहे ते काम करून घेतात। परंतु सिनियर सिटीजनला महत्त्वाचा एक हक्क आहे की तुम्हाला बँकेमध्ये तासनतास उभा राहण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही। तुम्ही कितीही कधीही जावा, एनी टाईम जावा, तुमचा नंबर तिथे पहिलाच असला पाहिजे, म्हणजे तुम्ही कधीच लाईनीत उभा राहायचं नाही, हा तुमचा हक्क आहे आणि ही तुम्हाला सुप्रीम कोर्टाने हक्क दिलेला आहे। शिवाय याला परमिशन केंद्र सरकारने सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे बँकेत जाताना कोणत्याही सिनियर सिटीजनने म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी 60 वर्षावरील व्यक्तीने आपला जो अधिकार आहे तो अधिकार आपला गमवू नका आणि तासनतास लाईनीत उभा राहू नका। तुम्ही कोणत्याही वेळी जावा, तुमचा नंबर हा तिथे पहिलाच आला असला पाहिजे। विशेष म्हणजे काही बँकांमध्ये राष्ट्रीयकृत असेल किंवा इंटरनॅशनल बँकेमध्ये बऱ्याच बँकेमध्ये सिनियर सिटीजनसाठी वेगळं काउंटर तयार केलेलं आहे। आता प्रत्येक बँकेला सरकारने निर्देश सुद्धा किंवा सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सेपरेट काउंटर करून घ्या, जेणेकरून त्यांचं हाल व्हायला नको किंवा त्यांना व्यवस्थित सुविधा मिळाली पाहिजे। परंतु बऱ्याच बँकांनी जागेचं कारण देऊन ही जी सोय आहे ती फटकारलेली दिसून येत आहे। परंतु जरी असं नसेल तरी सिनियर सिटीजनना
पुढे नंबर द्या, त्यांना तासनतास लाईनीत उभा राहू देऊ नका असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक सिनियर सिटीजनला एकच रिक्वेस्ट की तुम्ही तुमच्या कोणत्याही कामासाठी जर बँकेत गेला तर बँकेत लाईनीत उभा राहू नका। तुम्ही तुमच्या अधिकाराने सांगा की माझा नंबर हा पहिलाच असणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकाला तशी सोय आहे, तसा अधिकार सुप्रीम कोर्टानेच दिलेला आहे। आणि जर कोणत्या संबंधित विभागाने संबंधित बँकेने जर तुमची हा अधिकार फटकारला तर त्या बँकेवर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते। हा तुमचा पहिला अधिकार आहे। त्यातील दुसरा अधिकार पहा, तो म्हणजे रेल्वे स्टेशनवरती तुम्हाला लोअर लेबर जी ठिकाण असतं त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सोय करून दिलेले आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये सेपरेट कंपार्टमेंट सुद्धा दिलेले आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांना सेपरेट एक डबा दिलेला आहे, त्यातच ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास करायचा आहे असं सुद्धा केंद्र सरकारकडून तथा सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा सांगितलेलं आहे। शिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा उभा राहण्याचा प्रॉब्लेम आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरची सोयी सुद्धा प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती करण्याची परमिशन ही सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि केंद्र सरकारला तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत की प्रत्येक आपल्या देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती व्हीलचेअरची सोय करा, कारण बऱ्याच रेल्वे स्टेशनवरती इतक्या पायऱ्या असतात ते ज्येष्ठ नागरिकांना चढणं अशक्य असतं, शिवाय पायऱ्या नसून उभा राहणं सुद्धा अशक्य असतं। त्यामुळे व्हीलचेअरची सुविधा करा असं सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला निर्देश हे दिलेले आहेत आणि लवकरच ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच रेल्वे स्टेशनवरती हे व्हीलचेअर आहे। दिल्लीसारख्या रेल्वे स्टेशनवरती तुम्ही पाहिलं तर व्हीलचेअर आहेत, परंतु ज्या रेल्वे स्टेशनवरती व्हीलचेअर नाही त्या रेल्वे स्टेशनवरती व्हीलचेअरची सुविधा सुद्धा करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे पुढचा तुमचा अधिकार आहे कुटुंब आणि जमीन या संदर्भातील तो अधिकार कोणता? जर एखादा ज्येष्ठ नागरिकाने आयुष्यभर कमवलं आणि नंतर त्याचं वय एक ठराविक वय झाल्यानंतर मुलाच्या नावावरती त्यांची सर्व संपत्ती केली, परंतु संपत्ती घेईपर्यंत मुलगा गोड बोलला, परंतु त्या मुलाने आणि सुनेने नंतर त्या ज्येष्ठ नागरिकाला जर तिटकारलं आणि सांभाळण्यास नकार दिला किंवा पाहिजे तसा मानसिक आधार दिला नाही, आर्थिक आधार दिला नाही, तर तो ज्येष्ठ नागरिक त्याची जमीन किंवा केलेली प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावावर केलेली प्रॉपर्टी हा परत घेऊ शकतो। हा अतिशय महत्त्वाचा हक्क आहे, तो ज्येष्ठ नागरिकांना दिलेला आहे। याच्यासारखं मोठी गिफ्ट ज्येष्ठ नागरिकांना कोणतीच नाही, कारण सामान्य व्यक्तीच्या बाजूने हा निकाल नाही, म्हणजे सामान्य व्यक्तीला असं करता येत नाही। एखाद्या 60 वर्षाच्या आतील व्यक्तीने मुलाच्या नावावर जमीन केली किंवा नातेवाईकाच्या नावावरती कुठल्याही जमीन केली आणि किंवा घर केलं किंवा गाडी केली तर ती परत घेता येत नाही, परंतु ज्येष्ठ नागरिकांना हा अतिशय महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे। तो म्हणजे जर तुम्हाला मुले सांभाळत नसतील किंवा संबंधित तुमच्या नातेवाईकाच्या नावावरती तुम्ही प्रॉपर्टी केली असेल आणि जर तुम्हाला ते सांभाळायला नकार देत असतील किंवा तुम्हाला टाकून बोलत असतील, काही करत असतील, तर तुम्ही ती जमीन ती प्रॉपर्टी परत घेण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। तर अतिशय महत्त्वाचं हे एक अधिकार आहे। त्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे एखाद्या ज्येष्ठ नागरिकांचे शॉप किंवा घर आहे आणि त्या शॉप आणि घर त्यांनी समजा 30-40 हजाराने भाड्याने दिलेलं आहे, त्याला भाडं येत आहे, तर त्यावरती TDS हा कट केला जाणार नाही। अतिशय महत्त्वाचा जो हा निर्णय आहे तो हा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुमच्या घर किंवा शॉप भाड्याने दिलेलं त्यावर ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही असाल, तुमच्या नावावरती जर ते घर आणि शॉप असेल तर तुमचा TDS हा कट केला जाणार नाही। त्यानंतर बघा तर अतिशय महत्त्वाचे हे नियम आहेत, 5 ते 6 आपण नियम बघितलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे अधिकार तुम्हाला खरं तर 2007च्या अधिनियम जो तुमचा आहे त्या अधिनियमामध्येच आहेत, परंतु बरेच ज्येष्ठ नागरिकांना हा अधिनियम माहीत नसल्यामुळे बरेच ज्येष्ठ नागरिक यापासून वंचित आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे की 10 एप्रिलपासून पुन्हा कडक कायदे होणार आहेत आणि 10 एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना या अधिकारांपासून जो वंचित ठेवेल, जो विभाग वंचित ठेवेल त्या विभागाला
संबंधित विभागाशी कायदेशीर कारवाई ही करण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना आहे आणि तो स्वीकारण्याचा अधिकार हा कोर्टाला आहे, हे फिक्स झालेलं आहे। त्यामुळे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी अन्याय न सहन करता तुमचे जे अधिकार आहेत जे मी आत्ता सांगितले ते अधिकार मिळवण्याचा आणि स्वतःला मानसिक आणि आर्थिक त्रास घेऊन न घेण्याचा हा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी शेअर करा, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा। त्याचबरोबर तुमचा यावरती काही मत आहे कमेंटमध्ये जरूर मांडू शकता। शिवाय तुम्हाला याबद्दल कोणता प्रश्न असेल किंवा 2000 अधिनियम 2007 हा तुम्हाला जर पुन्हा रिपीट डिटेलमध्ये हवा असेल तर तसं कमेंटमध्ये लिहा, तुम्हाला पुन्हा तो अधिनियम डिटेलमध्ये त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल। तर भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।